नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा विषय आहे महाराष्ट्रातला पार्थसारथी कोण. पार्थ म्हणजे अर्जुन हे तुम्हाला थोडंफार माहिती असावं असं मी गृहीत धरतो. पार्थ हा शब्द महाभारतामध्ये श्रीकृष्णाने वारंवार वापरलेला आहे. पार्थ म्हणजे अर्जुन आणि त्याचा सारथी म्हणजे श्रीकृष्ण. त्या युद्धामध्ये अर्जुनाचा रथ कुठे व कसा घेऊन जायचा हे सगळी सूत्र श्रीकृष्णाच्या हाती होती. आणि श्रीकृष्णाने कौरव आणि पांडवांना शब्द दिला होता की तो स्वतः युद्धभूमीवर कधीही शस्त्र हाती घेणार नाही. पण प्रत्यक्षात अर्जुन हा सगळ्यात मोठा योद्धा जो पांडवांचा होता, त्याला कुठल्या क्षणी कुठे घेऊन जायचं हे मात्र श्रीकृष्णाच्या हाती होतं, कारण तो त्याचा सारथी होता. महाराष्ट्रात जे सध्या राजकारण चालू आहे, तीन पक्षांची आघाडी आणि त्यातले वादविवाद बेबनाव, यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुपुत्राचं नाव नेमकं पार्थ आहे. आणि म्हणून हे शीर्षक निवडताना मी पार्थसारथी असा शब्द वापरला. काल परवा कुठल्या तरी निमित्ताने, मला नेमकं आठवत नाही की बहुधा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या ट्विटरवर एक फोटो टाकला. त्या फोटोमध्ये ड्रायव्हर सीटमध्ये अजितदादा बसलेले आहेत आणि ते वाहन आहे ते चालवत आहेत, आणि त्यांच्या बाजूच्या सीटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसलेले आहेत. त्यामुळे तिथेही त्या गाडीमध्ये आपण सारथी आहोत हे अजितदादांना सांगायचं आहे की सरकार नावाचं जे काही चालू आहे महाराष्ट्रात, आघाडी सरकार, त्याचे सारथी आपण आहोत असं अजितदादांना सांगायचं आहे. हे बऱ्याच लोकांना कळलेलं नसेल, मलाही कळलेलं नाही नेमका त्या फोटोचा अर्थ काय घ्यायचा. मुख्यमंत्री बारामतीत आले असताना त्यांना ते फिरवून तो परिसर दाखवणं हे अर्थातच अजितदादांनी केलेलं काम असेल तर त्यात काही चूक नाही, आणि त्यावेळेचा तो फोटो आहे. पण ज्यावेळेला तुम्ही ठराविक फोटो ठराविक काळामध्ये आणि ठराविक प्रसंगामध्ये प्रदर्शित करता, तेव्हा त्यामध्ये राजकारण शोधलं जाणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे अजितदादांनी हा जो फोटो टाकला त्यावरून खूप चर्चा झाली. पण मुद्दा असा आहे मित्रांनो की अजितदादा हे फक्त त्या वाहनापुरते सारथी किंवा ड्रायव्हर होते का, की आजचं महाविकास आघाडी सरकार जे आहे ते चालवण्यातलं सारथ्य पण तेच करतायत. याला हा संदर्भ का महत्त्वाचा होतो तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच दरम्यान सामना या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 2 भागातली मुलाखत आलेली आहे. आता ही मुलाखत 2 भागात का आली हा पण एक विषय आहे. याचं कारण त्याच्या आधी सामनामध्ये या महाविकास आघाडीचे जे जनक आहेत शरद पवार यांचीही मुलाखत येऊन गेली होती. ती मुलाखत मात्र 3 भागात होती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत मात्र 2च भागात आहे. ते 2 भाग आणि 3 भाग यातून सामनाच्या संपादकांना काही सुचवायचं आहे का, की बाबा ज्याची जेवढी कुवत आहे त्याप्रमाणे त्याची मॅरेथॉन मुलाखत होते. मॅरेथॉन शर्यत जी असते त्याच्यातसुद्धा अनेक टप्पे असतात. तसं सर्वाधिक धावणारा धावपटू याच्यासाठी वेगळी लांबी असते आणि कमी धावणारा त्याच्यासाठी कमी लांबी असते. तसं 3 भागातली मॅरेथॉन मुलाखत आणि 2 भागातली मॅरेथॉन मुलाखत असा फरक सामनाला दाखवायचा आहे का या महाविकास आघाडीच्या संदर्भात.
पण मुद्दा असा की ती जी 2 भागातली मुलाखत आहे, या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असा प्रश्न विचारला गेला की 3 चाकाची रिक्षा आहे म्हणतात. तर तेव्हा उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलं होतं की 3 चाकाची असली तरी त्याचं सारथ्य माझ्याकडे आहे, त्याचं स्टिअरिंग माझ्या हातात आहे आणि बाकीचे दोघे पॅसेंजर म्हणून मागे बसलेले आहेत. आणि त्यावरून मग मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवण्याचा त्यांच्या विरोधकांनी प्रयत्न केला. तो स्वाभाविक आहे, राजकारणात लोकशाहीत हे होतच असतं. मग सारथ्य किंवा रिक्षाची स्टिअरिंग तुमच्या हातात असली तरी मागे बसलेला पॅसेंजर म्हणेल त्याच दिशेने गाडी रिक्षा चालवावी लागते, असेही टोमणे मुख्यमंत्र्यांना मारले गेले. पण मुद्दा असा आहे की ज्यावेळेला मुख्यमंत्री स्वतः 3 चाकी रिक्षा वगैरे हा शब्द वापरतात आणि त्याचं सारथ्य किंवा स्टिअरिंग माझ्याकडे असं म्हणतात, त्याच्या लागोपाठ अजितदादांनी हा फोटो टाकणं याला महत्त्व येतं की दादा काय सांगू इच्छित आहे. त्यातून राजकारण हे प्रतीकांमधूनही खेळलं जात असतं. जसं त्या मुलाखतीमधून उद्धवराव सांगतात की 3 पक्षांची आघाडी असली तर सरकार माझं आहे, मी घेऊन जाईन तिथेच हे सरकार जाणार आहे, मी जिथून ज्या बाजूला वळवीन त्या दिशेने हे सरकार वळणार आहे, असं मुख्यमंत्री सांगतात. आणि लगेच म्हणजे एक दिवस असेल किंवा काही तास असतील, उपमुख्यमंत्री सारथ्य कोण करतोय असं दाखवणारं एक प्रत्यक्ष छायाचित्रच टाकतात. आणि म्हणून हा सगळा उहापोह झाला. मला त्याच्यात फारसा रस नाही. हे शाब्दिक टोमणे वगैरे राजकारणात चालू असतात, पण राजकारणामध्ये दाखवायची किंवा बोलायची भाषा एक असते आणि न बोलता करण्याची एक भाषा असते की त्या कृतीतून जे बोललं जातं त्याला जास्त महत्त्व असतं. आणि हे सरकार बनल्यापासून आपण बघितलं तर बाकी सगळे पक्ष म्हणजे उरलेले शिवसेना, काँग्रेस आणि अगदी राष्ट्रवादीसुद्धा ज्या पद्धतीत विरोधी पक्ष भाजपला टोमणे मारतात, त्याच्यावर काय म्हणतात ते नेमबाजी करतात, तितकी नेमबाजी अजितदादांनी केलेली नाही. उलट अनेकदा असं दिसलं की अजितदादांनी काहीतरी करावं आणि त्याला शह देण्याचं काम खुद्द NCP पासून काँग्रेस आणि शिवसेनेने केलेलं आहे. उलट ज्या वेळेला सरकार म्हणून एक काम होतं किंवा शिवसेना आणि काँग्रेसकडून काही काम होतं तेव्हा त्याला काटशह देण्याची भूमिका अजितदादांकडून घेतली जाते. हे आपण वारंवार गेल्या 8 महिन्यात बघितलेलं आहे. अशा परिस्थितीत मी पार्थसारथी हा शब्द का वापरला तो लक्षात घेण्यासारखा आहे. पार्थ हा अजितदादांचा मुलगा आहे. त्याला 1 वर्षापूर्वी, 1.25 वर्षापूर्वी त्यांनी राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून खुद्द काकांना माघार घ्यावी लागली होती. लोकसभेच्या निवडणुकीचे जेव्हा 2019मध्ये 20मध्ये वेध लागले होते तेव्हा थेट निवडणुकीतून संन्यास घेतलेले शरद पवार अचानक परत एकदा मी माढ्यातून उभा राहणार अशी घोषणा करून बसले होते. आणि त्याची चहलपहल चालू होती कारण तेव्हा त्यांच्याच पक्षाचे विजयसिंह मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते, राष्ट्रवादीचेच होते. पण तिथे पवार पुन्हा उभे राहणार अशी एक चर्चा पवारांनीच सुरू करून दिली होती. आणि मग त्यावरून जे काय धुरळा उडाला तेव्हा अखेरीस पवारांनी स्वतःच त्यातून माघार घेतली. हा विस्मरणात गेलेला विषय, पण तो मी मुद्दाम सांगतो. पण त्या दरम्यान आणखीन एक नाट्य झालं होतं की नगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाला किंवा बाळासाहेब विखे पाटील यांच्या नातवाला लोकसभेला उभं राहायचं होतं, पण ती जागा जी होती त्यांना उभं राहायची ती काँग्रेसच्या वाट्याला गेली होती. आणि ती जागा परत देण्याच्या बदल्यात देवाणघेवाण व्हावी
असा राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न केला की राष्ट्रवादीच्या वाट्याची जागा आम्हाला द्या आणि आमच्या वाट्याची जागा शिर्डीची जी जागा आहे ती विख्यांना किंवा काँग्रेसला द्यावी, पण तो प्रस्ताव पवारांनी फेटाळून लावला होता. आणि पवार तेव्हा एक वाक्य बोलले होते की मला नातवंड नाहीत का खेळवायला, मी दुसऱ्यांची नातवंड कशाला खेळवू. आणि त्यानंतर योगायोग असा झाला की त्यांचाच नातू म्हणजे अजितदादांचा मुलगा पार्थ पवार यालाही निवडणुकीला उभं राहायचं होतं. आणि त्यांनी जो अट्टहास केला त्यामुळे अखेरीस आजोबा शरद पवारांना माढ्यातून माघार घ्यावी लागली होती. आणि मग आता पार्थ पवार यांची सोय कुठे लावायची म्हणून त्यांना मावळमधून उभं करण्यात आलं होतं. मावळ हा मतदारसंघ अर्धा तुमच्या रायगड जिल्ह्यात आहे आणि अर्धा पुणे जिल्ह्यात आहे. पण तिथे पार्थ पवार यांचा पराभव झाला होता आणि ते शल्य किंवा दुखणं अजितदादांना विसरता आलेलं नाही, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून तो पार्थ हा शब्द महत्त्वाचा आहे. परत परत तुम्हाला आठवण करून देतोय की पार्थ पवार त्या निवडणुकीत पराभूत झाल्यापासून पडद्याआड गेलेले होते. मग जेव्हा लोकसभा संपून विधानसभेचे वेध लागले तेव्हा अकस्मात आजोबांनी म्हणजे शरद पवारांनी आपला दुसरा नातू रोहित पवार याला नगर जिल्ह्यातून विधानसभेसाठी उभं करायचं ठरवलं आणि ते स्वतः त्यासाठी नगर जिल्ह्यात दौरे करायला लागले, सोबत रोहित पवारांना न्यायला लागले. आणि त्या निवडणुकीत उतरल्यापासून हा दुसरा नातू जो आहे हा सातत्याने मोठमोठी राजकीय विधानं करायला लागला. आणि पहिला नातू जो निवडणुकीत पराभूत झाला होता पार्थ अजितदादा पवार हा जणू पडद्याआड गेला. इतके आता त्याला काळ गेलाय, जवळजवळ वर्ष लोटलं, पार्थ पवार कुठे बोललेले नव्हते. ते कुठचंही फारसं राजकीय स्टेटमेंट वगैरे करत होते असं नाही, पण साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी तेच पार्थ पवार नगर जिल्ह्यात कुठेतरी गेले होते, व्यक्तिगत भेटीसाठी गेले होते असं म्हणतात. आणि त्याच काळात त्यांनी पारनेर नगर परिषदेचे शिवसेनेचे 5 नगरसेवक फोडले आणि त्यांना बारामतीत आणून आपले वडील अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समाविष्ट करून घेतले होते. आणि त्यामुळे महाविकास आघाडी या सत्ताधारी गटामध्ये खळबळ माजली होती. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुसले होते आणि अखेरीस पवारांनाही मातोश्रीची पायरी चढावी लागली. आणि त्यानंतर परत एकदा राष्ट्रवादीत गेलेले ते 5 नगरसेवक शिवसेनेत आणले गेले, त्यांना शिवबंधन मानलं गेलं. हा इतिहास आपण लक्षात घेतला पाहिजे. पण ते जे 5 नगरसेवक शिवसेनेचे राष्ट्रवादीत आणले गेले त्यामागची प्रेरणा पार्थ पवार यांची होती असं म्हटलं जातं. अर्थात नंतर जेव्हा तो वादंग निर्माण झालं त्यावेळेला तिथले स्थानिक जे NCPचे आमदार होते त्यांनी त्याची जबाबदारी घेतली, पण पार्थ पवारांना सोयीस्कर बाजूला करण्यात आलं त्या वादापासून. ते जे आमदार आहेत ते अजितदादा गोटातले किंवा गटातले मानले जातात. आता हा वाद हा अजितदादांनी मुद्दाम उकरून काढला होता का? आणि असेल तर ते पार्थ पवार आपले जे चिरंजीव आहेत त्यांच्या माध्यमातून काही राजकारण खेळतात का? सत्ताधारी महाविकास आघाडीच्या गोटात अजितदादा आपल्या मुलाला पुढे करून काही काम करतायत का अशी शंका पारनेरपासून निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच अजितदादांच्या या सगळ्या खेळीकडे अतिशय काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये 2 नंबरची जागा त्यांची उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा, पण ते सहसा कॅमेरासमोर येतात किंवा राजकीय निवेदनं करतात, वक्तव्य करतात असं दिसत नाही. NCPचे इतर नेते प्रचंड वादग्रस्त विधानं करत असतात, अगदी जयंत पाटलांपासून शरद पवारांपर्यंत. पण अजितदादा फारसं बोलत नाही. बघायला गेलं
तर महाविकास आघाडीमध्ये अजितदादांचं स्थान हे दुसऱ्या क्रमांकाचं किंवा समान दर्जाचं आहे, पण अजितदादा फार बोलत नाही. मग ते कृतीतून बोलतात का असा प्रश्न येतो. आणि म्हणून मग पार्थ पवार यांच्या कृतीतून बोलतात का असाही एक पुढचा प्रश्न येतो. आता हे सगळं एवढं पूर्वेतिहास मी का सांगतोय तेही लक्षात घ्यायला लागेल. जवळजवळ लोकसभा 2019च्या मे महिन्यापासून आता 2020च्या जुलै महिन्यापर्यंत या सगळ्या जाहीर जीवनापासून अलिप्त राहिलेले पार्थ पवार हे या आठवड्यात अचानक बातम्यांमध्ये आले. बातम्या कुठच्या किंवा बातमी कुठली, तर त्यांनी राष्ट्रवादीचेच असलेले आणि महाविकास आघाडीत गृहमंत्री असलेले आणि सातत्याने चर्चेत राहणारे अनिल देशमुख यांची अचानक भेट घेतली. कोणी? पार्थ पवारांनी. आणि त्यांना एक लिस्टर लेखी पत्र दिलं की सुशांत सिंग राजपूत हा जो अभिनेता, उदयोन्मुख अभिनेता होता, लोकप्रिय होता, आणि त्यांनी जी आत्महत्या केलेली आहे त्या आत्महत्येचा जो प्रकार घडला ती आत्महत्या आहे की त्याला आत्महत्येला भाग पाडलं गेलेली ही हा गुन्हा आहे, ती मर्डर आहे का, हत्या आहे का, खून आहे का, याचा सध्या उहापोह प्रचंड चालू आहे. अगदी राष्ट्रीय माध्यमात चालू आहे. आणि सतत एक मागणी अशी केली जाते की सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या किंवा मृत्यू जो आहे, संशयास्पद मृत्यू आहे, त्याची चौकशी CBI कडून करावी असा आग्रह चालू आहे. आणि त्यावेळेला महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार जे आहे हे सरकार मात्र त्याची चौकशी महाराष्ट्र पोलीसच आणि महाराष्ट्रातला CID विभागच करेल असा हट्ट धरून बसलेली आहे. आत्तापर्यंत 40-45 सिने क्षेत्रातील लोकांच्या जबान्या घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यावरून सतत बातम्यांचा धुरळा उडत असतो, ज्यामध्ये राष्ट्रवादीचेच गृहमंत्री अनिल देशमुख हे ठामपणे CBI चौकशीची गरज नाही असं म्हणतात. आणि महाविकास आघाडीची भूमिका हा विषय CBI कडे सोपवायचा नाही अशी असताना अचानक पार्थ पवार एक पत्र गृहमंत्री अनिल देशमुखांना देतात, तेव्हा ही साधी बातमी ठरत नाही, तिचा गाजावाजा फार झालेला नाही. पण हा आपल्या पक्षाच्या आणि आपल्या सत्ताधारी आघाडीच्या भूमिकेला छेद देणारा विषय पार्थ पवार यांनी का काढावा? हा योगायोग म्हणता येईल का? 1 वर्ष सव्वा वर्ष जो उमदा तरुण नेता लोकसभा निवडून एकदम पडद्याआड गेला होता, तो परत एकदा बाहेर कधी आलाय, लोकांसमोर कधी आलाय? तर सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची चौकशी ही CBI कडे सोपवावी अशी मागणी करायला पुढे आलाय. आणि त्यांनी जाहीर वक्तव्य केलेलं नाही, कॅमेरासमोर जाऊन असं काही वक्तव्य केलं आणि मागणी केलं असं बिलकुल नाही आहे. पार्थ पवार यांनी मागणी करताना एक गोष्ट लक्षात घ्या, लेखी पत्र दिलंय. म्हणजे एक प्रकारे त्यांनी आपल्या मागणीचा दस्तावेज तयार केलेला आहे. कायदेशीर किंवा न्यायालयीन कामकाजामध्ये कागदपत्र आणि पुरावे यांना फार महत्त्व असतं. तेव्हा एक वक्तव्य केलं किंवा कुठेतरी भाषणात बोलता बोलले असं नाही आहे. पार्थ पवार यांची मागणी कागदोपत्री झालेली आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या सहीनिशी एक पत्र गृहमंत्र्यांना दिले आणि सुशांत सिंगच्या आत्महत्येची किंवा मृत्यूची चौकशी, संशयास्पद मृत्यूची चौकशी CBI कडे सोपवावी अशी मागणी केलेली आहे. आणि म्हणून मग पार्थ पवार यांच्या या लेखी मागणीमागे नेमकी कोणाची प्रेरणा आहे असा प्रश्न पडतो.
प्रेरणा याचा अर्थ पार्थ पवार यांच्या या मागणीचं सारथ्य कोण करतोय, या पार्थाचा सारथी कोण आहे, या अर्थाने मी ते शीर्षक दिलेलं आहे की दिसायला ती पार्थ पवार यांची मागणी दिसते, पण ती मागणी प्रत्यक्षात अजितदादांची आहे का? गंमत अशी की अजितदादांचाच हा सुपुत्र आहे आणि त्याची इच्छा तो मुख्यमंत्र्याकडे व्यक्त करू शकतो. ती व्यक्त केल्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाचे जे गृहमंत्री आहेत त्यांना ते सुचवू शकतात, समोरासमोर बोलून सुचवू शकतात, फोनवरच्या संभाषणात सांगू शकतात. खरं तर तुमच्या पक्षाचे जे मंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, त्यांच्यावर पहिला अधिकार उपमुख्यमंत्र्यांचा चालतो. त्यामुळे लेखी पत्र देण्याची गरज काय होती हा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. एक मुलगा आपल्या पित्याला सांगू शकतो, जो पिता उपमुख्यमंत्री आहे तो उपमुख्यमंत्री आपल्या पक्षाच्या मंत्र्याला तसे आदेश देऊ शकतो. मग त्या उपमुख्यमंत्र्याच्या मुलाने गृहमंत्र्याकडे लेखी पत्र देण्याची गरज काय? ही दिसायला औपचारिकता वाटेल, पण ही औपचारिकता नाही आहे. हा दस्तावेज तयार करणं आहे. कागदोपत्री अशी मागणी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने केली असा पुरावा यातून निर्माण केला जातो. हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आता त्याची दुसरी बाजू बघू. हा विषय जो एवढा प्रचंड गदारोळ झाला, सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या किंवा संशयास्पद मृत्यूचा, त्या गदारोळातलं एक महत्त्वाचं पात्र हिंदी बॉलिवूड चित्रपटातली अभिनेत्री कंगना राणावत आहे. नेमकं 1-2 दिवस आधी ह्या कंगना राणावतने एक गंभीर आरोप केलेला आहे. कंगनाने सातत्याने अनेक दिग्गज जे बॉलिवूडमधले आहेत त्यांच्याकडे आरोपी म्हणून बोटं दाखवलेली आहेत सुशांतच्या शंकास्पद मृत्यूबद्दल. आणि त्याच्यामध्ये करण जोहर हा निर्माता दिग्दर्शक हे एक महत्त्वाचं पात्र आहे. कंगनाने सातत्याने आपल्या मुलाखतीतून जो बॉलिवूड माफिया म्हणून उल्लेख केलेला आहे त्याच्यात करण जोहरचं नाव प्रामुख्याने आहे. आणि त्याच कंगनाने सर्वात पहिल्यांदा CBI चौकशीची मागणी केली आहे. आणि आता त्याचा पुढलं पाऊल टाकत किंवा पुढला पदर उघडत 2 दिवसापूर्वी कंगनाने असा एक गंभीर आरोप केला की बाकी सगळ्या लोकांना बोलवत आहेत महाराष्ट्र किंवा मुंबईचे पोलीस, पण करण जोहरला मात्र बोलवत नाहीत जबानी द्यायला. याचं कारण महाराष्ट्राचे एक प्रमुख मंत्री, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि करण जोहर यांची गट्टी आहे. योगायोग असा आहे की आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे स्वतंत्र मंत्री असले तरी ते मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत. जसं उपमुख्यमंत्र्यांचे पार्थ पवार हे चिरंजीव आहेत पण मंत्री नाहीत, तसेच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांची करण जोहरशी गट्टी आहे अशी कंगना राणावत म्हणते. आणि त्यानंतर जवळपास पाठोपाठ पार्थ पवार हे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव लेखी पत्र देतात की सुशांतच्या शंकास्पद मृत्यूची चौकशी CBIकडे सोपवावी. म्हणजे कंगना राणावतने मुख्यमंत्र्यांच्या मुलासंबंधी एक वक्तव्य करायचं आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाने कंगनाच्या जवळजवळ मागणीला पाठिंबा देत तसं लेखी पत्र गृहमंत्र्यांना द्यायचं. यात काहीच राजकारण नाही असं म्हणणार आहोत आपण. हे धागे कोणीतरी जोडले पाहिजेत. पत्रकारिता करताना मित्रांनो मला हीच तर गोष्ट महत्त्वाची वाटते. हे माध्यमांचं काम आहे, पत्रकारांचं काम आहे, बातमीदारांचं काम आहे. जिक्सॉ पझल म्हणतात. एखाद्या कोड्याचे जे लहान मोठे वेडेवाकडे तुकडे असतात ते जसे जोडून एक आकार तयार केला जातो आणि त्यातून त्या कोड्याचं रहस्य उलगडतं, तशी बातमी उलगडून सांगणं हेच तर पत्रकारितेचं काम असतं.
आणि तेवढं काम आजकालची पत्रकारिता विसरली का, हा मला परत परत प्रश्न पडतो. कारण कंगनाने काय मागणी केली, पार्थ पवार यांनी काय पत्र दिलं, करण जोहरला बोलवत का नाहीत, हे प्रश्न आपण बातम्यातून सहज ऐकतो. एका घटनेच्या संदर्भाने इतके जे तुकडे आपल्यासमोर येतात, हे सामान्य माणसाला, सामान्य वाचक श्रोत्याला जोडायला वेळ नसतो, कारण तो त्याचा व्यासंग नसतो. पण पत्रकाराचा हाच तर व्यासंग असला पाहिजे. सामान्य वाचकाला, श्रोत्याला, प्रेक्षकाला बातमी उलगडून सांगणं किंवा तुकडे जोडून त्यातून काय अर्थ निघतोय का हे शोधायला मदत करणं, हेच तर पत्रकारितेचं काम असतं. आणि इथे ते झालेलं नाही. वेगळी एक बातमी दाखवली जाते की पार्थ पवार यांनी असं CBIच्या चौकशीची मागणी करणारं पत्र गृहमंत्र्यांना दिलं. तिकडे कंगना राणावतने आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काहीतरी बोललं. आणखीन कोण वेगवेगळे लोक त्याची मागणी करतायत. करण जोहरला का बोलवत नाही असा प्रश्न विचारला जातोय. हे तुकडे आहेत या रहस्याचे, हे तुकडे आहेत या रहस्याचे. त्याच्यात गुंतलेलं जे राजकारण आहे किंवा त्यातले जे डावपेच आहेत, हे उलगडण्याचं काम तर पत्रकारांनी करायला पाहिजे. पण ते झालं असतं तर मला हा व्हिडिओ कसा बनवता आला असता. यातला पार्थाचा सारथी कोण, यातला दुर्योधनाचा सारथी कोण, हे कुठेतरी सांगता आलं पाहिजे, तर महाभारताची बातमी तयार होते. पण आपल्याकडे गंमत अशी आहे की त्या सगळ्या महाभारताचं वर्णन दूर बसलेला दिव्यदृष्टीचा संजय करत होता. त्याला संजय उगाच म्हणतात. आपल्याकडचे सगळे संजय उगाच आहेत, ते उगाच बडबड करतात. आणि त्यामुळे प्रत्यक्ष जे महाभारत आहे त्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी घडणाऱ्या घटना, त्यांचे संदर्भ जोडण्याचं काम होत नाही. अचानक पहिली गोष्ट पत्रकाराला खटकलं पाहिजे की वर्ष सव्वा वर्ष लोकसभेच्या निकालानंतर गायब झालेले पार्थ पवार हे अकस्मात ही मागणी करायला पुढे कसे आले. वर्षभर ज्या काही घटनाक्रम चालला होता, अगदी महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकरी बुडाला होता, करोना आला, स्थलांतरित मजूर, ह्या सगळ्या विषयात गप्प असलेले पार्थ पवार हे अचानक सुशांत सिंगचा विषय घेऊन मैदानात कसे काय आले. तर या पार्थाचा सारथी कोणतरी आहे आणि तो त्या पार्थाचा सारथी आपल्या कृतीतून काहीतरी राजकारण करत असेल, ते नेमकं मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना जाऊन जर भिडणारं असेल तर त्यात राजकारणाविषय आहे. आणि तो राजकारणाचा विषय उलगडून सांगणं अत्यावश्यक होतं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. तेव्हा अजितदादा आपल्या पार्थाचे सारथी होऊन काही करू इच्छित आहेत का, याचा विचार प्रत्येकाने करावा. तुम्हीही करा. मी तुमच्यासमोर हे वेगवेगळे धागे किंवा डॉट्स जोडून दाखवलेले. ज्यांनी हा व्हिडिओ ऐकला त्यांनी त्याचे धागेदोरे शोधावे. मला जसं त्याचं उत्तर सापडेल किंवा काहीतरी त्यातला एक आकार तयार होईल तो मी सांगायचा प्रयत्न करीनच. पत्रकाराचं हे काम असतं की वेगवेगळ्या बातम्या ज्या असतात त्या जोडल्या जातात. मी तुम्हाला मुद्दाम हे वेगवेगळे धागेदोरे जोडून सांगितलेले आहेत. मला जसं पुढच्या काळात ते उलगडेल तसं मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही स्वतः हे धागे कुठे जुळतात, कसे जुळतात याचा विचार करून यातलं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असा माझा आग्रह आहे. मित्रांनो, मी आत्ता इथे थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा, लाईक करा. प्रतिपक्ष वेगळी बाजू उलगडून सांगतो त्याला अधिकाधिक सबस्क्राईब करा. आत्ता इथेच थांबतो. नमस्कार.